दिल्लीमधल्या आंदोलनासंदर्भात राहुल गांधींनी 5 मागण्या ठेवल्या। काही वेळापूर्वीच इथे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे देखील आले होते। राहुल गांधींनी त्यांच्याशी चर्चा करण्यास नकार दिला, मात्र 5 मागण्या त्यांच्यासमोर ठेवलेल्या आहेत। त्यानंतर आता जितेंद्र सिंह अमित शहा यांची भेट देखील करणार आहेत। विद्यार्थ्यांवरील हल्ला हा प्रत्येक भारतीय कुटुंबावरचा हल्ला आहे। मोदींना उत्तर द्यावंच लागणार, सुटका नाही, असं राहुल गांधी यांनी ट्विट केलेलं आहे। सर्व देशभक्तांनी पीएम निवासस्थानाच्या बाहेर यावं असं आवाहन राहुल गांधींनी केलंय। विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही असंही राहुल गांधींनी म्हटलंय। राहुल गांधींचा ट्विट आपण या ठिकाणी पाहूया। विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला हा प्रत्येक भारतीय कुटुंबावर झालेला हल्ला आहे। पंतप्रधान मोदींना वाटतं की त्यांना कोणत्याही उत्तराशिवाय किंवा परिणामांना सामोरं न जाता सुटका मिळेल, पण तसं होणार नाही। निश्चितच यावेळी तर नाहीच। प्रत्येक भारतीयाला आवाहन करतो ज्यांना वाटतं की आपल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळायलाच हवा, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरच्या आमच्या धरणं आंदोलनामध्ये सामील व्हा, असं आवाहन राहुल गांधींनी केलंय। हाँ यहीं पर थे यार, अभी लाइव के लिए गए। अरे यहीं पे दादा दादा 1 सेकंड के लिए। अभी लाइव के लिए मैं गया था, वापस मेरे को नहीं आया। दादा थोड़ा सा इनको आगे, मेरे कैमरामैन को आगे जाने। तर राज ठाकरे यांनी सुद्धा सरकारला काही सवाल केले आहेत। सरकार मानसिक रुग्ण झालंय का, असा सवाल राज ठाकरे यांनी केला। आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जवरून राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे। सरकारलाच रुग्णालयामध्ये भरती करण्याची गरज आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। आंदोलकांवर केलेला बेफाम लाठीचार्ज पाहून सरकारच मानसिक रुग्ण झालं असून आणि त्यांनाच रुग्णालयामध्ये भरती करण्याची गरज आहे। पंतप्रधान मोदींनी परीक्षा पे चर्चा करण्यापेक्षा आता विद्यार्थ्यांशी चर्चा करा। विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त आहेत। धर्मेंद्र प्रधान आणि सरकारच्या इगोपेक्षा विद्यार्थ्यांचा आक्रोश जास्त महत्त्वाचा आहे। मुळात धर्मेंद्र प्रधान कोण आहेत की ज्यांचा राजीनामा घेणं हे सरकारला स्वतःचं अपयश वाटत आहे। मणिपूर पेटलेलं असताना त्यावेळेचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनाही याच सरकारने असंच अभय दिलं होतं। बरं, हे दोघे असतील किंवा यांच्यासारखे इतर असतील, त्यांच्याबद्दल वरच्या 2 सत्ताधीशांना शून्य प्रेम आहे। आम्ही काय करायचं हे कोणी सांगायचं नाही, मग ते विरोधी पक्षांनी सुद्धा सांगायचं नाही आणि जनतेनं तर नाहीच नाही। कारण तुमच्या मतांवर नाही तर सगळ्या यंत्रणा मतदार याद्यांमधील गोंधळ आणि ईव्हीएमच्या जोरावर निवडून येतो, मग विद्यार्थ्यांना कोण विचारतं? सरकारनं हे देखील समजून घ्यावं की आंदोलन फक्त विद्यार्थ्यांचं, एका परीक्षेपुरतं नाही। लोकांच्या मनामध्ये सरकारच्या कारभाराबद्दल राग आहे। गृह खात्याच्या आदेशावरून आंदोलकांना जसं निर्दयीपणे मारलं जात आहे, तरीही आंदोलक मुलं मुली इंचाभर हलत नाहीत। यावरून एक नक्की की हे धैर्य एका मुद्द्यावरच्या रागातून नाही, तर देशातील एकूणच परिस्थितीमधून आलेल्या नैराश्यामधून आहे। त्यामुळे सरकारने निर्दयीपणा सोडून समजूतदारपणा दाखवावा। आज आपल्या देशातील विद्यार्थ्यांच्या या धैर्याला पण सलाम। मोदींच्या निवासस्थानाजवळ राहुल गांधी यांचा 2.5 तासापासून ठिय्या। स्वतः प्रियंका गांधी जोरदार घोषणा या ठिकाणी देत आहेत। काँग्रेसच्या या ठिय्या आंदोलनानंतर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह राहुल गांधींच्या भेटीसाठी इथे आले होते, मात्र राहुल गांधींनी त्यांच्याशी चर्चा करण्यास नकार दिला आणि 5 मागण्या त्यांच्या समोर ठेवल्या। गेल्या 2.5 तासांपासून